रमाबाईनी काय हो, काही बिनसले? नाही, अण्णांचे टपाल आले आहे. खरे तर त्यांस इकडे बोलाविले होते, परंतु काही कारणाने त्यांस जमणार नाहीये असे कळविले आहे त्यांनी टपालाने. तेव्हा तेव्हा मन उदास झाले आहे असेच ना? बरे, मग तुमचे मन प्रसन्न होईल अशी एक वस्तू आहे माझ्याकडे. कोणती? रमाबाईनी, हे काय आहे सांगू शकाल? काय बरे असावे? विसरलात? अहो, तुम्ही नाही का धुळ्याला जाताना मला सांगून गेला होतात, माधव दादाच्या लहानपणीच्या काही गोष्टी जाणून घेता आल्या तर नोंद करून ठेवा म्हणून. अगो बाई, बाबा भाऊजी, तुम्हाला खरेच काही गोष्टी कळल्यात की काय? हो तर, मी बाळम भटजी, दुर्गा अक्का, सुभद्रा काकू, ताई काकू, माई सगळ्यांकडनं बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतल्यात आणि त्यांची रीतसर नोंद केली आहे. हे घ्या. बरे रमाबाईनी, अहो तुम्ही याचं करणार काय? अहो त्याचे काय आहे बाबा भाऊजी, लिहावाचा वयास लागल्यापासून मी रोजनिशी लिहावयास लागले आहे. त्यात मी माझ्या लहानपणीच्या कितीतरी आठवणी ठेवल्यात टिपून. अहो पण झाले काय, स्वतःच्या बालपणाविषयी मला काहीच माहिती नाही आणि स्वतःच विचारले तर ते सांगतीलच असेही नाही ना, म्हणून तुम्हाच त्रास दिला. छे हो रमाबाईनी, अहो त्रास कसला, मला तर उलट गंमतच वाटत होती या सगळ्या गोष्टी ऐकताना. त्यातून माधव दादाची मेहनत, त्याने पाळलेला संयम, त्याची हुशारी, त्याचा नम्रपणा. खरे सांगू का, ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि माधव दादा बद्दलचा आदर खूपच वाढला हो. रमाबाईनी, आता हा खजिना जपून ठेवा. तुम्ही पुढच्या वेळेस याल ना, तेव्हा अजून कितीतरी आठवणी गोळा करून ठेवलेल्या असतील तुमच्यासाठी. आत्ता लगेच माझ्या खणात ठेवून येते. बाबा भाऊजी, थँक्यू. मी काय म्हणते, शेवग्याच्या शेंगांचे पिठले करूयात, आमटी नको. नाहीतरी माधवास डाळीच्या पिठाचे खमंग पदार्थ भारीच आवडतात. तेव्हा खरपूसचे शेंगांचे पिठलेच करूयात. चालेल. आणि चिंचेचे सार. काय सुभद्रा वहिनी, नाही तुमच्याही आवडीचाच बेत आहे नाही का? हो हो चालेल हो. नाही पण आता माधव आलाय म्हणून सुचला हो तुला हा बेत. एरवी मी म्हटले असते ना तर लगेच नाही म्हणून मोकळी झाली असतीस. पण काही का होईना आज होतोय ना हा बेत, मग करूच यात. पण मी काय म्हणते, गोडाचे काय करावे? सुभद्रा काकू, गोड आप्पे करावयाचे का? मला शिकविण्याचे कबूल केले आहेत तुम्ही, आहे ना लक्षात? अगो बाई, आहे गो रमे, आहे. मला वाटते आप्पेच करूया, इकडच्यांनाही खूप आवडतात हो. नारू, ते बिडाचे आप्पे पात्र कुठे ठेवलेस ते शोधून काढ बरे, आणि चांगले स्वच्छ धुवून ठेव, कळले? बरे, ठेवतो. आणि होय, मी की नाही धुळ्यास बट्ट्या करायला शिकले आहे. हो, त्याही उद्या करून दाखवीन. अगो बाई, रमे खरे की काय? अगो फारच प्रगती केलीस म्हणायची. आणि तिथे तर स्वयंपाकास बाई सुद्धा नव्हती. हो ना? हो, छान छान, अगदी छानच निभावलेस म्हणायचे. आणि वर 4 नवे पदार्थ शिकून आली आहे. उत्तम. आणि काय गो रमे, नाही माई म्हणत होती की कुणीसे भविष्य वर्तवले म्हणे, की आता जो धुळ्यास तुमचा शेजार येणारे तो चांगला नाही म्हणे. अगो बाई, हे आता काय नवीन? नाही म्हणजे मला ठाऊक नव्हते हो माई. होय, पांडूने असेच सांगितले रमेश. यांचे आधीचे शेजारी कुणी मोरेश्वर म्हणून होते, उत्तम ज्योतिषी होते म्हणे. निघताना ते सांगून गेले की काळजी घ्या, शेजाऱ्यांकडून त्रास संभवतो असे ग्रहमान आहे म्हणे. कोणी पाहिले नाही म्हणजे असे भविष्य कळायला लागले तर मग तर काय पाहिलाच नको. कळते हो, अगदी नेमके कळते ताई. अगो तुला आठवते का, या रमेच्या सगुणादेवबाईंनी
माझी ललाट रेषा बघून नव्हते का सांगितले? नाही, पुढे पुढे आपण हसण्यावारी नेले खरे, पण झालेच की नाही खरे? आले की नाही आमचे हे परत? मग म्हणूनच म्हणते, आताचे हे देखील भविष्य नक्की खरे होणार. अहो वहिनी, काय बोलताय तुम्ही? अगो माई, अगो हिला घाबरवण्यासाठी नाही म्हणते, पण आता कळले ना, तर मग काळजी नको का घ्यायला आपण? म्हणून विषय काढला हो मी. हो, म्हणजे हा मुद्दा बरोबर आहे तुमचा. मी काय म्हणते रमे, या वेळेस ना मीच येते हो तुमच्या बरोबर. अगो म्हणजे शेजारी किती का कजाक बायका येईनात, मी आले ना की कशा मुकाट होतील ते बघ. नाही, कोणी किती त्रास दिला ना तरी त्याला कसे वटणीवर आणायचे हे मला चांगले ठाऊक आहे हो. या कोणाचे काय तर कोणाचे काय. तो रावजी तो तिथे आजारी पडलाय, नाही त्याच्यासाठी घरी जाण्याचे नाव नाही घेतलेत तुम्ही, पण इथे धुळेला जायचे आहे तर लगेच तयार झाल्या. मी काय म्हणते, पण वहिनींच्या बोलण्यात तथ्य आहे असे मज वाटते हो. म्हणजे रमे बरोबर आपल्यापैकी कोणीतरी वडीलधारे गेले म्हणजे आपल्यालाही इकडे काळजी नाही, कसे? होय, पण झाले हिचे पण परंतु सुरू झाले. तसे नव्हे ताई सासूबाई. अहो पण कोणी जावयाचे, कोणी राहावयाचे, ह्या साऱ्या गोष्टी स्वतःच ठरवितात. तेव्हा मी त्या बाबतीत काही बोलणे म्हणजे उत्तम. माधवाचे नाव पुढे केले की आमची सगळ्यांची तोंडे बंद. बाई 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 बाई, बघितलीस ना माई, किती चालाकपणा आहे त्या अंगी. अगो मुळी आपल्यापैकी कोणी नकोच हिला तिथे. हिच्या हिंडण्या फिरण्यावर, त्या फिरंगी बायकांना लुगडे नेसवण्यावर, सोवळे ओळे गुंडाळून ठेवण्यावर गदा येईल ना, मग कसे चालेल हीच? ताई सासूबाई, अहो एक शब्द बोलू नकोस तू. आता कळलेच ना ते सगळे तारेवर ना. मी पडले अशी तार धाडली बाबाने, तर ती गुंडाळून बाजूला ठेवली. काय 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 म्हणावे काय यात? माधव लगेच निघाला असता इथे यायला, ते नको असेल महाराणीला. अहो अहो तसे खरेच काही नाही हो. मी स्वयंपाकाच्या गडबडीत होते, तेव्हा म्हटले हात रिकामा झाला की मग पाहू, आणि नंतर नंतर खरेच राहून गेले माझ्या हातून. तिकडे मोरेश्वरांच्या घरी सनातनी सनातनी? अगो काय? रमे, अगो अगो बोल ना. सनातनी काय? अगो काय झाले रमे? काही नाही. नाही कसे? नक्कीच काहीतरी समाजकारण केलेले तुम्ही. सनातन्यास आवडणार नाही असे काही केल्याशिवाय तुमच्या जीवास मुळी चैनच पडणार नाही, नाही का? बोला आता, काय अगोचरपणा केलात? अगो बोल. पुण्याहून आलेली तार बाजूला सारण्या इतके बेभान झाला होतात म्हणजे नक्कीच काहीतरी मोठे प्रकरण असणार, आणि ते मला कळायला हवे आत्ताच्या आत्ता. मोरेश्वरांची माघारी आलेली लेक बयो तिचा पुनर्विवाह करावा असे त्यांच्या मनी होते. त्यांच्या मनी होते की तुमच्या मनी होते? नाही, सगळा खटाटोप तुम्हीच केला असणार. उगीच नाही चौथळायचे सनातनी. पूर्वसुरींनी जी रीत घालून दिली आहे त्यापेक्षा आपणास जास्त समजते. नाही, बरोबरच आहे ते. या सगळ्या खटाटोपात ताई पडली काय, धडली काय किंवा मेली काय, तुम्हाला कसे सोयर सुतक नाही, कळले ना माई? हे सगळे उद्योग करायचे असतात यांना, म्हणून आपण नको असतो तिथे. रानड्यांची अब्रू शाबूत ठेवा म्हणजे झाले.
कल्याणाचे हो सगळे. अरे हे हिशोब कोणी मांडले थे? विनायकाने? हो, म्हणजे आधीपासूनच आपल्याकडे शिकतो आहे म्हणून तुम्ही गावी गेलेला तेव्हा त्यासच सांगितले होते मांडावयास. हो, पण हे जुळवले कोणी? मी तर धुळ्यास होतो, मला यातले काहीच ठाऊक नाही. या ताळमेळात 4 रुपयांची चूक दिसते. ती कशी? ते 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 मीच जुळवलेत. माझी चूक आहे ती. काय रे बाबा, काय गोंधळ घालून ठेवलायस? अरे बापरे, इथे तर तब्बल 7 रुपयांची चूक दिसते. आता ही 7 रुपयांची चूक कोणी केली बाबा? ती 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 पण माझीच चूक आहे. बाबा काय चालवले हे? इथे तर चक्क 9 रुपये 3 आण्यांचा घोळ दिसतोय आणि इथे आणखीन 3 रुपयांचा. काय चालवलेस हे तू बाबा? बाबा, अरे काय करतोस काय तू? माझेच चुकले, जे जे चुकले ते माझेच आहे. बाबा अरे अशा कशा चुका होतात? हा, याचा अर्थ तुझे कामात लक्ष नाही, त्याचाच हा परिणाम. अरे असे प्रत्येक कामात चुका करत राहिलास तर कसे व्हायचे? हा, ते काय नाही, तुला शिक्षा झालीच पाहिजे, त्याशिवाय जबाबदारी नाही करणार तुला. चल कोंबडा हो आधी. कोंबडा हो. पण बाळंबटजी ऐकून घ्या ना. ते काय ऐकायचे? काय ऐकायचे? कोंबडा हो आधी. अरे त्यांच्याकडे काय बघतोयस? कोंबडा हो आधी. सांगतोय ना तुला मी. त्याशिवायच्या सुधारणा नाही होणार. बाळंबटजी, बाबाची खरेच काही चूक नाही. हिशेब मीच तपासले होते, पण आता सवय मोडली आहे आणि कामात चित्त लागत नाही, त्यामुळे झाल्या असतील चुका. क्षमा करावी. ओ, क्षमा कसली मागता? होते असे. आमच्या कामात चुका नव्हत्या का होत म्हणून तर आम्ही घर सोडले. पण आता सगळ्यांनी मायेने घरी आणले आणि विसावा मिळाल्यानंतर ताजा तावाना झालोय. तेव्हा काही काळजी करू नका. मी बघतो, सगळा हिशोब मार्गी लावतो मी. ठीक आहे बाबा, उठ बरे तू. नाही पण बाळंबटजी, चूक ती चूकच. मग बाबाने केली काय आणि मी केली काय? आणि चूक करणाऱ्याने शिक्षा भोगावयासच हवी. मी कोंबडा होतो. काय से करता? होतो ना कोंबडा. बाबा मुळातच खोडकर आहे म्हणून त्यास मी ही शिक्षा दिली. पण तुम्ही कशाला शिक्षा घ्यायची? स्वतःसाठी. सार्वजनिक काकांनी शेंडी प्रकरणी जे सज्जड व्याख्यान मला दिले त्यामुळे माझे डोळे उघडले. प्रकाश दिसला नाही अजून, पण मार्ग मात्र दिसतो आहे, चित्तशुद्धीचा. त्यामुळे मी केलेल्या हिशोबातील चुकांचे परिमार्जन मीच करावयास हवे. हो विठ्ठल पंत, राहू दे. आणि चुकीला क्षमा नाही, शिक्षाही झालीच पाहिजे. ठीक आहे, जशी आपली इच्छा. अहो विठू काका, तुम्हाला नाही जमणार.
वाटलंच तर तुमच्या वतीने मी शिक्षा भोगतो. नाही, दूर हो. चूक करणे जमते, तर शिक्षा भोगणे कसे नाही जमत तेच बघतो मी. तू दूर हो. अरे बाबा, अरे हे बरे नाही वाटत पाहावयास. यांनी कोंबडा व्हायचंय आणि आपण हुंदडायचंय. चल आपण दोघेही कोंबडा होऊ. अरे मागे दादा नाही का एकदा रमा वहिनींबरोबर उन्हात उभा राहिला होता आणि तूही गेला होतास ना. ह्या वेळेस नाही. सारख्या सारख्या मलाच शिक्षा होत असतात. माझी हौस फिटलीये, मी कोंबडा होणार नाही. तू जा, तुला हवे असेल तर, पण मी कोंबडा होणार नाही. बाबा बरे ठीक आहे, मीच होतो कोंबडा. अरे देवा, अरे यांचे तर कोंबडे झालेत. आपण नोकर माणूस, आपण नुसतं माणूस राहून कसं चालणार. चला त्यांच्या बरोबरीनं आपण पण कोंबडं होऊयात. चल 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 चल. अरे तुम्ही सुद्धा. अरे 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 काय प्रकार आहे हा. विठू काका, आपण मी हिशेबात चूक केली म्हणून चित्तशुद्धी करतो आहे, आणि हे सगळे मला सोबत करतायत. बाबा, या साऱ्यात तूच मौज पाहतोयस, म्हणजे तूच खोडी काढली असणार. नाही दादा, मी माधवा, आता रात्रभर तूच कोंबडा हो. दादा. माधवा, माधवा. अरे आणि तुम्ही कशाला शिक्षा बघताय. जाऊ दे.